तू ही रे माझा मित्र प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे। आतापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की प्रत्येक वेळेला मात्र आता इकडे म्हणजे नम्रता वल्लरी यांचं अति चाललेलं आहे। पण आज आज स्टेजवरती मात्र असा काही प्रकार घडलाय की अर्णव ईश्वरीच्या ट्रॉलीमध्ये मात्र ज्या वेळेला इकडे बॉम्ब लावण्यात आलेला आहे राजेश कडून, त्याच वेळेला मात्र आता अर्णवने त्याचा पाठलाग करत त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असतानाच इकडे आता स्टेजवरती रमाकांतची एंट्री झालेली आहे। आणि रमाकांतने मात्र आता वल्लरीचं सगळं घाणेरडं कारस्थान या सगळ्यामध्ये उघडकीला आणलेलं आहे। वल्लरीचं कारस्थान उघडकीला येताच इकडे आता वल्लरी आणि राजेश या दोघांना सुद्धा आता जेलची हवा खायला जायला लागणार आहे। आणि त्याच वेळेला अर्णव आणि ईश्वरी यांचा जीव वाचवून आता इकडे रमाकांत आणि अर्णव यांच्यामधला मतभेद सुद्धा दूर झालेले आहेत। काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे पाहू। आता आपण पाहिले की अर्णव तयार झालाय आणि आता ईश्वरी तयार होण्यासाठी अर्णवला सांगत आहे की तुम्ही एक काम करा, तुम्ही आता बाहेरची सगळी अरेंजमेंट करण्यासाठी जा। सगळ्यात पहिले ट्रॉली घ्या, मी काही खाद्यपदार्थ तिकडे नेऊन ठेवलेले आहेत आणि ते खाद्यपदार्थ तुम्ही आता म्हणजे एकत्रितपणे त्या ट्रॉलीवरती सजवा आणि त्यानंतर मग तिथलं काय डेकोरेशन करायचं आहे ते मी तयार होते आणि मग येऊन तिकडे आता बाहेर डेकोरेशन करते। यावरती अर्णव आता तिला सांगतोय, हो पण आता इकडे आपली बाकी सगळी तयारी अर्धवटच आहे ना, मग हे कसं होईल। यावरती ईश्वरी म्हणते, त्याची चिंता तुम्ही करू नका, बघूया काय करायचं ते, मी फक्त सांगते तेवढं करा। असं म्हणत ईश्वरी आता अर्णवला ते कपडे घालते आणि बाहेर पाठवते। इकडे ईश्वरी तयारी करायला घेते। बरं, तोपर्यंत सौदामिनीच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट चालू आहे आणि ते म्हणजे कशा पद्धतीने अर्णव आणि ईश्वरी मात्र आता इकडे त्या बरोबर त्या ट्रॉलीपर्यंत पोहोचतील। आणि ती सांगायला लागते, हे बघ, बरोबर त्या ट्रॉलीपर्यंत त्यांनी पोहोचण्यासाठी आता काय करायला पाहिजे ना, ही गोष्ट बघ। यावरती तो म्हणतो, काही नाही, चिंटुकल्या आता तिकडे यायला निघालेला आहे, मी सध्या फोन ठेवतो आहे। चिंटुकल्या मात्र आता तिकडे येईल आणि त्यानंतर मात्र आता तो इकडे म्हणजे ती ट्रॉली हे करेल। मग त्यानंतर तो ट्रॉली घेऊन ज्या वेळेला जाईल ना, तोपर्यंत 20 मिनिटं बरोबर रीतीने होणार आहेत आणि ही 20 मिनिटं झाली ना की मग या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे आपण लवकरात लवकर त्या आता चिंटुकल्याला उडवून टाकायचं आहे। चिंता करू नका, आतापासून 20 मिनिटं फक्त आता काउंटडाऊन सुरू करा। 20 मिनिटाचा काउंटडाऊन सुरू झाला ना की त्यानंतर मात्र आता काही झालं तरी सुद्धा थांबायचं नाहीये। असं म्हटल्यावरती ती सांगते, ठीक आहे। तिने आता 20 मिनिटाचा टायमर लावलाय। या 20 मिनिटाचा टायमर लावल्यावरती आपण आता तिकडे आजूबाजूला राहायचं नाही, हे त्या दोघांनी सुद्धा ठरवलेलं आहे। बाकी कोणाला काय व्हायचं ते होऊ दे। बरं, हे सगळं झाल्यावरती मात्र आता इकडे लगेचच टायमर लावला तो आणि अर्णव त्याच दिशेने आलेला आहे। अर्णव जेव्हा येतो तेव्हा थोडासा आता इकडे घाबरलेला आहे, तो म्हणजे स्वतः आता इकडे घाबरलेला आहे, तो म्हणजे इकडे आता राजेश। आणि राजेश घाबरल्यावरती मात्र आता राजेश लगेचच सांगायला लागतोय की म्हणजे मी इथून निघतोय कारण चिंटुकल्या या दिशेने येताना मला दिसत आहे। जर का चिंटुकल्या इकडे आला तर मात्र माझं काही खरं नाहीये आणि म्हणूनच मी आता इथून निघत आहे। त्यानंतर ती सांगते, ठीक आहे, त्याला दिसू नको अजिबात। यावरती तो म्हणतो, मी आता इकडेच थांबतोय, बघूया काय करतोय तो। मग तोपर्यंत अर्णव आता सगळे खाद्यपदार्थ त्या आता ट्रॉली लावण्यासाठी त्या दिशेने आलाय। तोपर्यंत ईश्वरीने मात्र आता लुक छान केलेला आहे आणि तो लुक करून आता ईश्वरी बाहेर पडायला निघाली। ती विचार करते की अर्णव सरांनी बाहेर काय सजावट केली असेल, काय केलं असेल, काहीच कळायला मार्ग नाहीये। मी जोपर्यंत बाहेर जात नाहीये तोपर्यंत मला आता काही गोष्टी कळणार नाहीयेत, म्हणून आता धावत पळत ईश्वरी निघाली। तोपर्यंत अर्णव त्या ट्रॉलीपर्यंत आलाय आणि आता तिथून पळून जाण्याच्या बेतामध्ये असलेल्या राजेशला धडकलाय आणि तू काय करतोयस तिकडे, तू काय करतोयस तिकडे। अर्णवच्या डोक्यामध्ये विचार आलाय की प्रत्येक वेळेला आपल्यासोबत काही ना काहीतरी घडतच असतं आणि त्याचमुळे मात्र आता अर्णव विचार करतोय ते काही नाहीये। काहीही झालं तरी आता हा कोण माणूस आहे आणि ज्या वेळेला तो त्याचे डोळे आता पाहत आहे आणि त्याच वेळेला डोळे जेव्हा पाहिले तेव्हा त्याला साधारणपणे अंदाज आलाय की हा कोण आहे, हा राजेश आहे का। पण कसं काय राजेश इकडे असू शकतो। राजेश आता या सगळ्यामध्ये इकडे असण्याची काही गरजच नाहीये ना, राजेश आता गेलेला आहे तो म्हणजे जेलमध्ये। असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच तो इकडे त्याचा पाठलाग करतोय आणि मग राजेश घाबरलाय आणि राजेश तिकडून पळून जायला लागलेला आहे। राजेश आता विचार करतोय, अरे देवा,
म्हणजे आता याला पकडण्यासाठी जर का आता किंवा याला मारण्यासाठी जर का आता मी इतका ट्रॅप मोठा रचलेला आहे तर या सगळ्यामध्ये हा जर का म्हणजे याला जर का काहीच इजा झाली नाही तर काय उपयोग आहे? नाही हा स्फोट उगाच कोणाच्या तरी दुसऱ्याच्या याच्यावरती होईल. मला ही गोष्ट सौदामिनीला कळवायला पाहिजे. पण सौदामिनीला मात्र आता कळवण्याच्या आधी या सगळ्यामध्ये काय करायचं त्याला काही कळायला मार्ग नाहीये. बरं, हे सगळं होत असताना मात्र आता इकडे लगेचच अर्णव त्याचा पाठलाग करत निघालाय आणि त्याच वेळेला अनाउन्समेंट झालेली आहे आणि ती म्हणजे ईश्वरी आणि अर्णव यांची. बाकी सगळ्यांनी त्यांचे आता सगळे हे मांडून ठेवलेलं आहे आणि बाकी सगळ्यांनी मांडून ठेवल्यावरती सुद्धा या सगळ्यामध्ये इकडे लवकरात लवकर काय करायचं हे काही कळायला मार्ग नाहीये आणि त्यामुळे मग आता लगेचच इकडे ते विचार करायला लागते आणि नम्रता येते. नम्रता सांगायला लागते, लवकर सर इशू, अगं तुमच्यासाठी फायनल कॉल आलेला आहे. आणि त्यावरती ईश्वरी म्हणते, फायनल कॉल जरी आला असला तरी सुद्धा मी एकटी कशी जाऊ, अर्णव सर इथे नाही आहेत. यावरती ती म्हणते, अगं तू पुढे तर हो, प्रेझेंटेशन करायला सुरुवात कर, तोपर्यंत अर्णव सर येतील. यावरती मात्र आता नम्रता विचार करते, तशीही तू हरणारच तर आहेस, तू कुठे जिंकणार आहेस, हे असं माकडासारखं तिकडे जाणार, काही खाद्यपदार्थ नीट नाही आहेत. आणि म्हणूनच तिची आता ट्रॉली आतमध्ये आहे. ती सांगते, अर्णव सर ट्रॉली हे करण्यासाठी गेले होते पण आता ते अजून तरी आले नाहीयेत. यावरती नम्रता म्हणते, तू काळजी करू नकोस, मी तुझी ट्रॉली इकडे घेऊन येते आणि आता अर्णव जिजू येतील, तू नको काळजी करूस. असं म्हटल्यावर ती मात्र आता ईश्वरी अर्णवची वाट पाहते आहे. पण तोपर्यंत अर्णव आता गेलेला आहे, तो म्हणजे राजेशला पकडायला. थांब म्हणत तो राजेशकडे चाललाय. राजेशला काहीच कळायला मार्ग नाहीये. इकडे आड तर तिकडे विहीर अशी राजेशची अवस्था झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये राजेश आता इकडे पळतोय पण अर्णवने त्याला पकडलंय. बरं, हे सगळं होत असताना मात्र आता इकडे ईश्वरी त्या ट्रॉलीच्या इकडे आलेली आहे. ट्रॉलीमध्ये सगळी सजावट पूर्ण केलेली आहे. ईश्वरी आता स्टेजवरती आलेली आहे ती ट्रॉली घेऊन, ज्या ट्रॉलीमध्ये मात्र आता इकडे लावलेला आहे तो म्हणजे राजेशने बॉम्ब. आणि त्यानंतर मात्र आता नम्रता सांगते, एक काम कर ना जीजू, आत्तापर्यंत का नाही आलेत ते एका साईडला जाऊन तू बघ, मी तुझी ट्रॉली स्टेजवरती नेते. नम्रता मात्र आता त्या नम्रताला काहीच माहित नाही की त्या ट्रॉलीमध्ये बॉम्ब आहे आणि लगेचच ईश्वरी मात्र चाललेली आहे ते पाहण्यासाठी की या सगळ्यामध्ये आता इकडे नक्की अर्णव सर कुठे गेलेत किंवा काय झालेत. पण त्याच वेळेला आलेला आहे तो म्हणजे रमाकांत इकडे तोपर्यंत वल्लरी मात्र आता घाबरलेली आहे आणि वल्लरी विचार करते, नाही काहीही झालं तरी सुद्धा हा रमाकांत इथे यायच्या आधी मला इथून निघायला पाहिजे. रमाकांत जर का आता इथपर्यंत आला तर मात्र काहीच खरं नाहीये. म्हणून ती पळण्याचा प्रयत्न करते आहे. पण त्याच वेळेला मात्र आता रमाकांत तिकडे गाडी थांबवून पोहोचलेला आहे आणि रमाकांत विचार करतो, या वल्लरीला पकडायच्या आधी मला अर्णव आणि ईश्वरी या दोघांचा जीव मात्र वाचवणं गरजेचं आहे. जर का या दोघांचा जीव पहिले वाचवला तरच या सगळ्यामध्ये आता इकडे या वल्लरीला नंतर मला पकडता येईल. तोपर्यंत वल्लरी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना तिला रस्त्यातच रमाकांत गाठतोय आणि आता तिचं थोबाडीत देतोय, बाद झालं, आत्तापर्यंत मी इकडे तुझी नाटकं खूप सहन केलेली आहेत पण या वेळेला मात्र आता तुझी नाटकं सहन केली जाणार नाहीयेत. काहीही झालं तरी सुद्धा तुला आता मी या पोलिसांच्या ताब्यात देणार. तितक्यात अर्णव आलाय आणि त्यांनी राजेशला पकडलंय. राजेशला पकडल्यावरती मात्र आता रमाकांत तिकडे आलाय आणि तो आता सांगायला लागतोय, अर्णव तुझ्या आणि ईश्वरीच्या जीवाला धोका आहे, तिकडे कॉम्पिटिशनच्या ठिकाणी सुद्धा लवकरात लवकर जा, काय झालंय ते. असं म्हणल्यावरती सगळेजण धावत पळत कॉम्पिटिशनच्या ठिकाणीचा आणि त्याच वेळेला ईश्वरी आता सांगायला लागते, काहीतरी गडबड आहे, तो बॉम्ब आता इकडे काहीतरी आवाज येत आहे, तो आवाज येत आहे. म्हणून आता या सगळ्यामध्ये मात्र आता तिची ट्रॉली आता चेक करायला लागते. ज्या वेळेला तिची ट्रॉली चेक करायला लागते आणि त्याच वेळेला मात्र आता ट्रॉलीच्या खाली असलेला बॉम्ब तिला दिसलाय. एकच सगळीकडे गडबड उडालेली आहे आणि त्याच वेळेला रमाकांतने स्वतःच्या जीवावरती खेळत तो बॉम्ब आता एका ठिकाणी फेकून दिलेला आहे. त्याच वेळेला आता मात्र वल्लरी आणि आता इकडे राजेश या दोघांचे धाबे दणाणलेले आहेत. दोघं जण या सगळ्यामध्ये अडकले गेलेले आहेत आणि आता रमाकांतने अर्णव आणि ईश्वरी या दोघांचा जीव सुद्धा वाचवलेला आहे. एका झटक्यात मालिकेची सगळी समीकरणं बदललेत आणि मालिका खूप छान टर्निंग पॉइंटवरती आलेली आहे. फायनली मात्र आता वेकअप कॉल मिळाल्या कारणाने अर्णव ईश्वरीचा जीव वाचलाय. त्याचबरोबर वल्लरी आणि राजेश पकडले गेलेले आहेत. पण या सगळ्यामध्ये नम्रता आहे हे सत्य, म्हणजे या सगळ्याच्या मागे सुद्धा नम्रताचा हात आहे हे सत्य अजूनही समोर येणं बाकी आहे.
आता हे सत्य कसं समोर येणार, या सत्याचा मात्र आता आपल्या सगळ्यांना कशा पद्धतीने इकडे आता कशा पद्धतीने सगळ्यांच्या समोर आल्यावरती मात्र आता इकडे वल्ललीला काय शिक्षा मिळणार, येणाऱ्या भागामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार.